चला, नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये. मित्रांनो, कृषी विभागाचा नवीन आकृतीबंध आलेला आहे 2026 साठीचा. ऍक्च्युली 1998 नंतर जो आकृतीबंध आलेला आहेत ना, हे कृषी सहाय्यकची सर्वाधिक वाढ असलेला आकृतीबंध आहे. 2017 पासूनचे प्रयत्न आहे मित्रांनो, 2017 पासूनचे. त्या 2017 पासूनच्या प्रयत्नाचं फल 2026 ला मिळत आहे. एवढी शासनाची दिरंगाई आहे. ऍक्च्युली 2017 ते 26 9 ते 10 वर्षानंतर हा आकृतीबंध आलेला आहे. आणि आपले जे कृषी डिप्लोमा धारक, कृषी पदवीधारक, जेवढे कृषीचे बांधव आहेत ना, त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष खरंच खूप लकी वर्ष राहणार आहेत, खूप नशिबान वर्ष राहणार आहेत. आतापर्यंत इतिहासामध्ये जेवढ्या पदांची जाहिरात तुम्ही बघितली नाही, तेवढ्या पदांची जाहिरात कृषी सहाय्यकची म्हणजे कृषी सेवकची, त्यालाच आता सहाय्यक कृषी अधिकारी असं म्हटलं जाते, त्याची पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे म्हणतो मी, तुम्ही खूप नशिबान आहात मित्रांनो. 2026 हे वर्ष खरंच नोकऱ्यांचं वर्ष राहणार आहेत. त्याच 2026 या वर्षी आपला कृषी विभागाचा नवीन आकृतीबंध आलेला आहे. तो सखोल विश्लेषणासह किती पदांची वाढ झालेली आहे, जाहिरात किती पदांची राहतील, यासह संपूर्ण आपला जो कृषी विभागाचा आकृतीबंध आहे तो सगळा विश्लेषणात्मक पद्धतीने, किती पद आहेत, टोटल किती पद आहेत, कोणकोणते पद आहेत, कोणत्या पदामध्ये बदल झालेला आहे, कोणतं पद निश्चित करण्यात आलेलं आहे, कोणतं पद समायोजित करण्यात आलेलं आहे, हे सगळ्याच्या सगळं आपण या आकृतीबंधामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर चला सुरू करू. मित्रांनो, वाचलंच असेल तुम्ही थंबनेल आपलं, तर बघा, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. कृषी हे आपलं चॅनल, टेलिग्राम चॅनल आहे दास कृषी म्हणून. यावर आपण सगळे अपडेट देत असतो. काल तुम्हाला कृषी विभागाचा आकृतीबंध पण दिलेला आहे. हे दास कृषी म्हणून टाकायचं. 9816 आता जेवढे लाईव्ह मेंबर दिसतात तेवढे आहेत. 10,000च्या जवळपास मेंबर होते आपले. 200 मेंबर अजून ते नवीन पॉलिसीनुसार कमी झालेले दिसत आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, डायरेक्ट आपल्या विषयाकडे वळू. हा आपला विषय आहे. तुम्हाला आकृतीबंध दाखवतो. तत्पूर्वी एआयच्या मदतीनं सगळं विश्लेषण केलेलं आहे. तो आकृतीबंध जवळपास 3 वाजेपर्यंत मी अभ्यासला मित्रांनो. 3 वाजेपर्यंत संध्याकाळी 3 वाजेपर्यंत आकृतीबंध अभ्यासला. त्याच्यानंतर परत एआयच्या मदतीने हे सगळं आपण बनवून घेतलंय. तर बघा मित्रांनो, काय चेंजेस झालेले आहे. आकृतीबंध म्हणजे काय अगोदर ते बघू. आकृतीबंध म्हणजे कृषी विभाग आहेत. काय आहेत कृषी विभाग. आता एवढं मोठं सरकार आहेत, राज्य सरकार म्हणून, बरोबर, एक केंद्र सरकार म्हणून आहेत. आपल्या भारत देशामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, 2 पद्धतीचे सरकार आहे, बरोबर आहे. केंद्र सरकारमध्ये जे म्हणजे ब्लॉक केलेले आहेत ना सरकारमध्ये, त्याला मंत्रालय म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? मंत्रालय. आणि राज्य सरकारमध्ये जे ब्लॉक केले आहेत ना, म्हणजे काय म्हणतात आपल्याला सरकार चालवण्यासाठी, त्याला विभाग म्हटलं जाते. काय? डिपार्टमेंट. आणि जर सेंट्रल मध्ये गेलं तर काय म्हटलं जाते? त्याला मंत्रालय, मिनिस्ट्री. काय म्हटलं जाते? मिनिस्ट्री. आणि खाली जर राज्य सरकारमध्ये आलं तर त्याला डिपार्टमेंट, विभाग. या विभागामध्ये ते म्हणजे आपलं सर्व सरकार विभागलेलं आहे. कशामध्ये? विभागामध्ये. ठीक आहे, तर त्याच विभागामध्ये आपलं कृषी विभाग येते. 1881च्या फेमिन आयोगानुसार 1883 मध्ये बनलेलं आपलं कृषी विभाग. तेव्हापासूनचं कामकाज या कृषी विभागाचं, हे कामकाज चालवण्यासाठी ज्या पदांची निर्मिती करण्यात येते, ज्या मनुष्यबळाची निर्मिती करण्यात येते, ते मनुष्यबळ म्हणजे हा सगळा आकृतीबंध. समजला आता? आकृतीबंध म्हणजे काय? सगळ्या इतिहासापासून तुम्हाला डायरेक्ट आकृतीबंधापर्यंत आणलंय. आता बघा मित्रांनो, या आकृतीबंधामध्ये वेळोवेळी चेंजेस केले जातात. कारण आपला भौगोलिक प्रदेश बदलतो, पीक पद्धती बदलते, वेगवेगळे संकट बदलते, मनुष्यबळ संख्या चेंजेस होत राहते, रिटायर होतात, काही रिक्त होतात आणि नवनवीन आव्हाने तयार होतात. त्या सगळ्या नवनवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी वेगवेगळं मनुष्यबळ आपल्याला निर्माण करावं लागतं. त्यासाठी आपल्याला आकृतीबंध हा एक 5-6 वर्षानं, 10 वर्षानं असो की एक 3-4 वर्षानं असो, चेंजेस करायला पाहिजेत.
ठीक आहे, 5-6 वर्षांनी करणं खूप हे झालं, 10 वर्षांनी करणं म्हणजे खूप आळस झाला. आता 2017 नंतर 2026ला आकृतीबंध आपला, ऍक्च्युअली 2017 पासूनचे प्रयत्न आहे, 2026ला आपला नवीन आकृतीबंध तयार झालेला आहे, नवीन. ठीक आहे, तर या नवीन आकृतीबंधामध्ये आता मी तुम्हाला काय म्हटलं, परिस्थितीनुसार चेंजेस कराव्या लागतात. मनुष्यबळ संख्या कृषी विभागाची अगोदर किती होती, आता किती आहे, ते सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला आता आकृतीबंध म्हणजे काय समजलंय. आता हा आकृतीबंध महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय जे पुण्यामध्ये आहेत, आता त्यांनी पाठवलेला आहेत. आपले जे कृषी विभागाचे सचिव आहेत मित्रांनो, परिमल सिंह, कृषी विभागाचे जे प्रधान सचिव आहेत ना, त्यांना हा आकृतीबंध पाठवलेला. अगोदर आपण जस्ट समजून घेऊ नेमकं प्रकरण काय आहे. हे आपले जे सचिव आहेत ना, प्रधान सचिव म्हणून कृषी विभागाचे, त्यांना परिमल सिंह यांना हा सादर करण्यात आलेला आहे. अजून मान्यता भेटलेली नाही. दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी विविध संवर्ग संघटना आणि प्रतिनिधींशी, ज्या संवर्ग संघटना आहेत त्या सगळ्या प्रतिनिधींशी चर्चा करून आवश्यक बदल करण्यात आले असून शासन मान्यतेसाठी विनंती आहेत. हे परिमल सिंह यांच्याकडे आपले कृषी आयुक्तालय जे आहे पुण्यामध्ये बसून त्यांनी आता महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रधान सचिव यांना पाठवलेला आहे. समजलं. आता एवढी प्रोसेस झालेली आहे, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आता हा सगळा आकृतीबंध नेमका काय आहे, तर ते सगळं बघणार आहोत आपण. बघा, आता मी तुम्हाला आताच काय म्हटलं, जे म्हटलं ते सगळं इथे दिलेलं आहे. 1883 मध्ये किती, 1883 मध्ये फेमिन कमिशनच्या अहवालानुसार, फेमिन कमिशन आहे 1881च, कधीच आहे 1881च फेमिन कमिशन आहे. त्या फेमिन कमिशनच्या अहवालानुसार 1883 मध्ये किती, 1883 मध्ये कृषी विभागाची स्थापना झाली. तेव्हापासून आता जेवढा आपला आकृतीबंध आहे, जेवढं मनुष्यबळ आहे, ते सगळं आकृतीबंध 2026 मध्ये अपडेटेड झालेलं आहेत असं म्हणायला हरकत नाही. सध्या प्रस्तावित आहे, मान्यता मिळाल्यावर अपडेटेड झालं असं म्हणू. ठीक आहे. आता 1968 मध्ये पहिलं कृषी विद्यापीठ स्थापन झालं पुण्यामध्ये, आता जे राहुरीचं आहे ते. ठीक आहे. 1968 ला कोणतं, पुण्यामध्ये पहिलं कृषी विद्यापीठ. त्याच्यानंतर अकोला, परभणी, दापोली इथे सगळे कृषी विद्यापीठ. मी तुम्हाला इतिहास सांगतो, एका मिनिटाचा इतिहास आहे. 1981-82 मध्ये फलोत्पादन विभाग स्वतंत्र झाला. अगोदर कशामध्ये होता, कृषी विभागामध्ये होता. ठीक आहे. हा स्वतंत्र झाला 1981-82 मध्ये. 1992 मध्ये जलसंधारण विभाग वेगळा झाला. जलसंधारण विभाग कृषी विभागाअंतर्गतच काम करत होता, तो 1992 मध्ये वेगळा झाला. अगोदर फलोत्पादन विभागाचे किंवा मग जलसंधारण विभागाचे सगळे कामं कृषी विभागामध्ये करत होते. ठीक आहे, समजलं. आता एक स्वतंत्र झाला म्हणजे मी तुम्हाला एक हे सांगतोय की आपल्याजवळ मनुष्यबळ किती पाहिजेत आणि सध्या किती आहेत, या सगळ्या गोष्टीचा ती आढावा आहे. 1998 ची पुनर्रचना करण्यात आली. एक खिडकी योजना, म्हणजे आता हे कसे वेगवेगळे विभाग होते, वेगवेगळे विभाग, मग शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विभागाच्या इकडे जा, तिकडे जा, इकडे जा, मग ह्या सगळ्यांना एकत्र केलं. 1998 मध्ये एक खिडकी योजना लागू करण्यात आली. एक खिडकी म्हणजे या खिडकीतून त्या खिडकीत, त्या खिडकीतून या खिडकीत शेतकऱ्यांना भरकटावं लागत होतं कागदपत्रांसाठी, त्यांना त्यांचा अहवाल मागवण्यासाठी. तर मित्रांनो, हे सगळं या खिडकीतून त्या खिडकीत न जाण्यासाठी एकच खिडकी, एकाच खिडकीतून तुम्हाला जे पाहिजे ते लाभ, जे पाहिजे ते डॉक्युमेंट्स मिळतील, यासाठी एक खिडकी योजना 1998 ला. ठीक आहे, तेवढं तिथपर्यंत आलं. आता आपल्या कामाचं येते. आता बघा, आता हा आकृतीबंध जो आहे, आता किती, एक टोटल सांगतो तुम्हाला. सध्या स्थितीत मंजूर पदाचा तपशील, सध्या स्थितीमध्ये 11,599 कृषी सहाय्यकाचे पद आहे. मी तुम्हाला कृषी सहाय्यकाचं वेगळं स्पष्टीकरण देतो, संपूर्ण आपल्या आकृतीबंधाचं वेगळं स्पष्टीकरण देतो. ठीक आहे. आता हे बघा, सध्या स्थितीकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला आपला मूळ आकृतीबंध आहे त्या सगळ्या मूळ आकृतीबंधाकडे घेऊन जातो. मूळ आकृतीबंध कुठे आहे आपला, हा आहे आपला मूळ आकृतीबंध. हा आपला मूळ आकृतीबंध आहे मित्रांनो. या मूळ आकृतीबंधामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, हे आपले सूरज मांढरे साहेब आहे, आयुक्त कृषी आयुक्तालय, त्यांनी पाठवलेलं आहे. आपले सरकार जे आहे म्हणजे महाराष्ट्र शासन, त्यामध्ये असलेला कृषी विभाग तिथे पाठवलेला आहे परिमल सिंह यांना हा सगळा आकृतीबंध मंजुरीसाठी. ठीक आहे. आता ते पुढची प्रोसेस चालू आहे. आणि हे बघा, आता ह्या सगळ्या आकृतीबंधामध्ये मी तुम्हाला सगळं डिटेल आपल्या कामाचं सगळं काढून व्यवस्थित सांगतो. हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे सगळं सांगितलेलं आहे, हे सगळं झालेलं आहे. ठीक आहे. आता यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत 1998 पर्यंत
1998 पर्यंत 33,051 पदांचा समावेश होता. किती? 33,051 पदांचा समावेश होता 1998 पर्यंत. ठीक आहे, तुम्ही जस्ट एवढं लक्षात घ्या, 33,000 पदांचा समावेश होता 1998 पर्यंत. पुढे बघा, एक खिडकी योजना आपण चालू केलेली होती. मग आता बघा कृषी विभागाची सध्या स्थिती. तर कृषी विभागामध्ये सध्या आता मी जो बोलताय ना तुमच्यासोबत तेव्हाची स्थिती. ठीक आहे, तर बघा आता सध्याची स्थिती काय आहे, कृषी विभागामध्ये किती कर्मचारी आहेत किंवा मग मनुष्यबळ कसं आहे ते सगळं बाय डिटेल इथं दिलेलं आहे. कृषी आयुक्त, एक कृषी आयुक्त असते, तर ते बघा आता हेच कृषी आयुक्त पाठवत आहेत. तेच हे मेन बॉस आहे आपल्या, हे मेन बॉस आहे आपल्या कृषी विभागामध्ये. ऍक्च्युअली मेन बॉस मंत्रालयात असते, प्रधान सचिव, आणि हे आयुक्त म्हणून काम करतात. जे आपले आयुक्त आहे कृषी आयुक्त, ते एक असते. मंजूर पद किती? एक असते. तर खर्च सध्या आपल्याला काही करायचं नाही, हा कॉलम बघायचा नाही. नंतर कृषी संचालक किती असते? 5 असते मित्रांनो. महाराष्ट्र कृषी सेवा गट अंतर्गतच आहे, महाराष्ट्र कृषी सेवा गट अंतर्गतच आहे. मग आता हे काय आहे, तर हे वरचं जे कृषी आयुक्त आहे ना ते IAS आहे. महाराष्ट्र कृषी सेवा वगैरे नाही, हे IAS आहे. ते UPSC अंतर्गत जे IAS लोक होत असते ना, ते लोक सगळे हे आयुक्त म्हणून बसवत असते. आता त्याच्या खालचे जेवढे आहेत तर ते महाराष्ट्र कृषी सेवा म्हणजे MPSCची जी कृषी सेवा आहे त्या अंतर्गत जे पदभरती भरत असते MPSCची, त्या अंतर्गत तिथे डायरेक्ट जाऊन बसता येते तुम्हाला. ठीक आहे, टोटल किती? कृषी संचालकाची 5 पदं आहे, कृषी सहसंचालकाची जवळपास 34 पदं आहे. महाराष्ट्र कृषी हे काय सेवा गट कृषी सहसंचालक आस्थापना गट किती आहे? 1 आस्थापनावाले. आणि अधीक्षक कृषी अधिकारी 46 पदं आहे. अजून काय? वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी 2 पदं आहे. अजून काय? कृषी उपसंचालक 202 पदं आहे. सध्याच्या घडीचं आहे, मी तुमच्या कामावरच येतो, सध्याच्या घडीचं आहे, समजून घ्या. तुम्ही परत माहित आहे का, जेव्हा तुम्ही कृषी विभागामध्ये कृषी सेवक म्हणून जाणार आहात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकते, कारण 2026 ला हा आलेला आकृतीबंध नवीन आहेत, यावर प्रश्न राहू शकते. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या अगोदर. तर बघा, सहाय्यक संचालक असते लेखा म्हणून 2 पद असतात. किती? 2 पद असतात. नंतर बघा आपले प्रशासकीय अधिकारी असते, प्रशासकीय अधिकारी 11 पद असते. हे गट अ ची असतात. प्रशासकीय अधिकारी MPSC मार्फत पण भरतात. लेखा अधिकारी असते. अजून हे तंत्र अधिकारी गट ब चे जवळपास 800 आहेत. तंत्र अधिकारी म्हणजे जवळपास कृषी अधिकारी आहेत ते. नंतर स्वीसहाय्यक असतात, जवळपास 6 लोक असतात स्वीसहाय्यक वगैरे म्हणून. सहाय्यक गट ब अंतर्गत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी असतात 44. आपल्या कामाचा नाही. कृषी अधिकारी 1652. हे तालुकास्तरीय कनिष्ठ ब आहे, गट ब. हे पद सध्या काय म्हणतात, समायोजित केलेलं आहेत कृषी अधिकारी म्हणून. गट ब कनिष्ठ म्हणजे समायोजित म्हणजे एकत्र केलेलं आहे. तालुका कृषी अधिकारी गट ब, तालुका कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ याला एकत्रित केलेलं आहे सध्याच्या घडीला म्हणजे आता या आकृतीबंधानुसार. तर हे एकत्र केल्यानंतर कनिष्ठ गट ब हे पद म्हणजे याचे पद सगळे त्याच्यामध्ये जातील आणि याला अ चा दर्जा मिळेल. याचं वेतन श्रेणी सुद्धा वाढणार आहे, S20 वगैरे होणार आहे. ठीक आहे, तर कनिष्ठ अभियंता म्हणून असतात, तर ते 8 असतात. तुम्ही म्हणता कृषी विभागामध्ये यांचं काय काम, तर यांचंही काम असते कृषी पर्यवेक्षक म्हणून. आता आपल्या कामाचे पद आले कृषी पर्यवेक्षक म्हणून 2726, 2726 एवढे पद आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे लाडकं पद तुम्हा आम्हा सर्वांचं, कृषी सहाय्यक म्हणून किती पद आहे मित्रांनो? कृषी सहाय्यक म्हणून जवळपास 11,599 पद आहे. 11,599 सध्या स्थितीला, आजच्या घडीला 11,599 पद. लक्षात ठेवा, आकडा लक्षात ठेवा. 793 कोटी जवळपास आपल्यावर खर्च होतोय. 11,599 आकडा लक्षात ठेवा सध्याच्या घडीला. हे बघा, S8 आफ्टर 7 इयर S10. आता याचा पगार किती झालेला आहे? S10. ठीक आहे, S8 वरून S10 होतील. S8 वरून S10 होणार आहे. ठीक आहे, 11,599 किती आहे? 11,599 पद आहे. बाकी मग खाली अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक. आता वरिष्ठ लिपिक बघा 883 आहे सध्याच्या घडीला. कनिष्ठ लिपिक बघा, कनिष्ठ लिपिक आहे 2056 आहे सध्याच्या घडीला. किती? 2056 मित्रांनो. किती आहे? 2056 म्हणजे हे काही कमी नाही. आता बघा लघुलेखक हे वगैरे आपल्या कामाचं नाही. आरेलक वगैरे हे सगळे, अनुरेलक हे जे पद आहेत ना ते तिकडे पाठवणार आहे. हे आरेलेख वगैरे जे आहेत ना हे जलसंधारण विभाग किंवा इतर विभागामध्ये पाठवणार आहेत.
असं त्यांचा सध्या आता मीटिंगवरून आपल्याला कळत आहे, या आकृती बंधानुसार सुद्धा कळत आहे. ठीक आहे, हे आपले पद राहणार नाही, आता मशीनमन वगैरे राहील, सहाय्यक ग्रंथपाल राहणार नाही, वाहन चालक राहतील, काही 25% पदं जवळपास निश्चित करण्यात आहे, म्हणजे गायबच डायरेक्ट. ठीक आहे, आता बघा इथं रोपमाळा मदतनीस म्हणून S5 याचा पगार असते 627 याच्या सध्याच्या घडीला एवढे पद आहे. ठीक आहे, आता शिपाई वगैरे असते बघा, शिपाई किती आहे, 2899 पद आहे, म्हणजे जवळपास 3000च्या जवळपास. आता डायरेक्ट हे सध्या स्थितीचं आहे 11,599 आपलं कृषी सहाय्यक म्हणून सध्या स्थितीचा आकडा आहे. राहिला लक्षात. आता पुढे बघा मेन मुद्द्याकडे येऊ. आता ते इकडले पद तिकडे गेले. हे बघा इथं काय देऊन आहे, कृषी विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाच्या आकृती बंधाबाबत 2024 ला एक बैठक संपन्न झाली, मीटिंग झाली. मी तर थोडक्यात सांगतो तुम्हाला, थोडक्यात नेमकं प्रकरण काय आहे, मग तुम्हाला सगळं समजून जाते. बघा 26 नोव्हेंबरला एक मीटिंग झाली म्हणते, हे कृषी विभाग, मृद व जलसंधारण विभाग यांच्यामध्ये. तर काय झालं या मीटिंग मध्ये, मृद व संधारण विषयक सर्व बाबी व कामासाठी भांडणं चालू ते सगळं. तर हे इथून तिकडं म्हणजे कृषी विभागाच्या यंत्रणेकडून ती करण्यात येणार आहे. आता यापुढील काळात मृद व जलसंधारण विभागाकडून कार्यान्वित होतील व कृषी विभागाच्या यंत्रणेकडून ती करण्यात येणार नाहीत. आता कोणाकडून काम करण्यात येणार आहे, मृद जलसंधारण विषयक, तर मृद व जलसंधारण विभागाकडून. ठीक आहे, एवढं समजलं. आता बघा म्हणजे कामाचं यांनी जे आहे ते वाटप केलेलं आहे, म्हणून माहिती आहे काही पदांचा सुद्धा वाटप केलेलं आहे. ठीक आहे, सध्या तुमच्या कामाचं एवढंच. नंतर पुढे बघा, हे बघा कृषी आयुक्तालयाकडून प्रस्तावित आकृतीबंध सुधारित आकृतीबंध फेररचना सादर करण्यात आल्या आहेत. कधीपासून? 21 एप्रिल 2017 पासून. 21 एप्रिल 2017 पासून 2017ला, 2018ला, 2019ला, 22ला, 24ला, 25ला प्रयत्न करण्यात आले. किती वेळा? 8 वेळा प्रयत्न करण्यात आलेले आहेत. किती वेळा? 8 वेळा. याला 2000 तुम्हाला परत एकदा सांगतो, 2019ला 2019ला स्वतः आपले कृषी बांधव, म्हणजे काही कृषी बांधव, जवळपास 4-5 कृषी बांधव होते आपल्यासोबत. 2019ला पुण्यामध्ये असताना कृषी आयुक्तालय, तेव्हा सचिंद्र प्रताप सिंग होते 2019-2020च्या दरम्यान. तेव्हा त्यांना निवेदन देण्यासाठी मी स्वतः गेलो होतो आणि या सगळ्या संदर्भात आपली जी म्हणजे कृषी विभागाची कृषी सेवकची ऍड येणार होती, तर त्यांनी एकदम म्हणजे हार्ड लेवलचा पेपर होता आणि जागा संदर्भात, या सगळ्या संदर्भात आम्ही तिथं जाऊन भेटलोय. कृषी आयुक्तालय सचिंद्र प्रताप सिंग जेव्हा होते तेव्हाच्या घडीला, तेव्हा तिथे ऍक्च्युअली मी युपीएससीचा अभ्यास करत होतो, तेव्हाची ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर ऍक्च्युअली मी असं म्हणतोय की कुण्या एकाही व्यक्तीचे, म्हणजे एकाच व्यक्तीचे प्रयत्न या सगळ्या कामी आलेले नाही. जनरली महाराष्ट्रातील संघटना असो, कृषी बांधव असो, शिक्षक असो की प्रशासन असो, ऍक्च्युअली तेच काम करताय. प्रशासन असो म्हणजे त्यांनी स्वतःहून सुद्धा, किंवा मग सरकार असो, किंवा मग सगळे आपल्या कृषी संघटना असो, यांनी सगळ्यांनी हे प्रयत्न केलेले आहे. कशाचे? आपल्या नवीन आकृती बंधाचे. सगळ्यांनीच, असं नाही म्हणत मीच केले किंवा तेच केले, त्यानेच केले, तूनच केले, यानेच केले, असं अजिबात समजू नका. 2017 पासूनचे प्रयत्न चालू आहे. तुमचा डिप्लोमा डिग्री झाला सुद्धा नसेल, 2011ला आमचं डिप्लोमा डिग्री झालं होतं, तेव्हा 2017 पासून 2025 पर्यंत हे सगळे 2026चे प्रयत्न चालू आहे. त्यामुळे मी असं म्हणतोय तुम्हाला, कोण्या एकाला श्रेय किंवा एकालाच हे असं तसं मी अजिबात तुम्हाला म्हणण्याचं काम नाही. कधीही तुम्हाला असं म्हटलेलं नाही मी स्वतः गेलो होतो किंवा असं खूप म्हणजे मीपणा कधीही आपण करत नाही. पण तुम्हाला जे सांगतोय 2017 पासूनचे 2025 पर्यंतचे सध्या प्रयत्न चालू आहेत आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये ज्या लोकांनी हातभार लावला त्या सगळ्या लोकांना कृषी बांधव म्हणून मी आभार व्यक्त करतो, त्या सगळ्या लोकांचे. आता 2026ला हा सगळा कृषी बांधव आकृतीबंध कृषी विभागाचा जो आकृतीबंध तो मंजूर होणार आहे. तर त्यासाठी खरंच तुम्हा सर्वांचे धन्यवाद मित्रांनो, खरंच. आता त्यासाठी प्रत्येकाचे नाव घेणं आवश्यक नाही, त्या सगळ्यांचे, मी प्रशासन असो, संघटना असो, कृषी बांधव असो, शिक्षक असो की कोणी शेतकरी असो, ते ज्या सगळ्यांनी थोडं ना थोडं काही ना काही हातभार लावला. पत्रकार सुद्धा त्यांनी बातम्या लावल्या वेळोवेळी की नाही या म्हणजे कर्मचाऱ्यांची वनवा, काय म्हणतात, कर्मचाऱ्यांची कमतरता, या सगळ्या गोष्टी बोलू त्यांनी म्हणजे कृषी विभागाला नेहमी जागृत केलेलं आहे. ठीक आहे, तर हे सगळं आहे सध्या स्थितीत. काय आता यांचं काय म्हणणं आहे की आता गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या योजना आहेत, किती 70 विभागामार्फत 70 केंद्र व राज्य योजना आहेत, किती 70. आणि अजून माहित आहे का, शासन निर्णयानुसार राबवल्या जाणाऱ्या लेखा शीर्ष विरहित
19 मोहिमा राबवण्यात येतात. म्हणजे मोहिमा कॅम्पेन असतात ना, गव्हर्नमेंटचे कॅम्पेन 70च्या जवळपास केंद्र शासन व राज्य शासनाची योजना, म्हणजे खूप साऱ्या योजना आहे, खूप सारे कामं आहे, असं यांचं म्हणणं आहे. काय खूप सारे कामं, खूप साऱ्या योजना. हे बघा 70 केंद्र राज्य योजना, अजून काय 19 योजना, मोहिमा. मोहिमा म्हणजे कॅम्पेन असतात ना त्यांचे. तर मग हे सगळं करण्यासाठी, हे सगळं कॅम्पेन वगैरे करण्यासाठी जे कर्मचारी लागत असते ना मित्रांनो, त्यासाठी हा आढावा घेतलेला आहे त्यांनी. तर बघा ह्या सगळ्या योजना आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या सगळ्या योजना राबवण्यासाठी जे आपलं कर्मचारी वर्ग आहेत ना, तर ते अपुरं पडत आहे. या सगळ्या योजनानंतर सुद्धा काही बाह्य सहाय्यित प्रकल्प असतात, जसे स्मार्ट किंवा मग पोखरावाला प्रकल्प, त्यासाठी सुद्धा कर्मचारी लागतात. नंतर यांचं म्हणणं काय, लेखाशीर्ष विहिरीत राबवले जाणार इतर योजना कार्यक्रम म्हणजे मोहिमा, ज्या मोहिमा राहतात म्हणजे काय कॅम्पेन वगैरे म्हणतो आपण ते. तर ठीक आहे. तर आता यांचं असं म्हणणं आहे, ग्राम स्तरावर योजना अंमलबजावणीमध्ये क्षेत्रीय कर्मचारी, आता जसे आपले तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, कृषी सेवक आहे, आणि अजून कोणता एक आहे आपलं शिक्षण सेवक आहे, ग्राम स्तरावर असतात. ऍक्च्युअली त्यांचं शिकवायचं काम असते. ठीक आहे. तर बघा ग्राम स्तरावर जे कर्मचारी आहेत, तर ते बघा यांचं काय म्हणणं आहे की ग्राम स्तरावर कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी यांचा एकत्रित सहभाग महत्वाचा आहे या सगळ्या योजना अंमलबजावणीसाठी. बरोबर आहे, तुमच्या लक्षात आलं. तुम्हालाही माहिती आहे ग्राम स्तरावर कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी हे सगळं महत्वाचे आहेत. हे सगळे पद महत्वाचे आहे. हे ज्यांचं जवळपास एकत्रितच काम आल्यासारखं येते. आपल्याला बऱ्याचदा म्हणजे समजत नाही की तलाठीकडे जाव की ग्रामसेवकाकडे जाव की कृषी सेवकाकडे जाव, म्हणजे ही योजना कोणाकडे आहे. तर म्हणजे त्याचाच परिणाम हा आहे की हे सगळे लोक ग्रामस्तरावर अतिशय महत्वाचे आहेत आणि यांचे काम जवळपास कोरिलेट करत आहे. ठीक आहे, यांचं म्हणणं तेच आहे, एकत्रित सहभाग अपेक्षित आहे. ग्रामस्तरावर ग्रामसेवक 22,388 पद आहे. सध्या स्थितीची सांगता आहे ग्राम स्तरावर किती, ग्रामसेवक 22,388 पद आहे. तलाठी, आता तलाठी 15,755 पद आहे. किती म्हणताय, 15,755 पद आहे. असं सांगते. कृषी विभागाचा जो आकृतीबंध आहे ते सगळं सांगतंय, तेच मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या मनाचं काहीही नाही. 15,755 एवढे तलाठी पद आहे आणि कृषी सहाय्यकाची केवळ 10,620 पद मंजूर आहे. किती म्हणत आहे, 10,620. मग 15,000 कुठं, 17,000 कुठं, आणि आता किती आपल्या कृषी सहाय्यकाची किती, 10,000 पद आहे. त्यामुळे पर्यायानं ग्राम स्तरावर कृषी सहाय्यकांच्या संख्येत वाढ करणे अपरिहार्य म्हणजे अत्यावश्यक करावंच लागेल असं झालेलं आहे. मग सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्यातील 27,920 ग्रामपंचायत संख्या विचारात घेता. किती ग्रामपंचायत आहे, 27,920. तुर्तास 2 ग्रामपंचायतीस एक कृषी सहाय्यक उपलब्ध करून देणे प्रस्तावित आहे. 2 ग्रामपंचायतमध्ये एक कृषी सेवक, 2 ग्रामपंचायतमध्ये एक कृषी सेवक, म्हणजे 2 ग्रामपंचायत मिळून एक कृषी सेवक करून देणे महत्वाचे आहे. उपलब्ध करून देणे प्रस्तावित आहे. प्रस्तावित म्हणतो, झालाच नाही. आता बघा अजून एक महत्वाचं आहे. तर बघा आता यांनी तुलनाच केलेला आहे. सन 1998 मध्ये बघा काय झालं होतं. सन 1998 ची, सन 2009, 24 आणि आता प्रस्तावित जे आहे सन 2024 ते हे काय म्हणते, कृषी सहाय्यकाची संख्या बघा आता 10,920 होती 1998 मध्ये. 2009 मध्ये 10,620, म्हणजे कमी झाली अजून. आणि 2024 मध्ये 10,620. जवळपास 27 वर्षानंतर सुद्धा तेवढी संख्या उलट कमी झालेली आहे. 27 वर्षानंतर मनुष्यबळ कमी झालेलं आहे. ऍक्च्युली वाढायला पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे. तर आता किती असायला पाहिजे, 14,004 प्रस्तावित आहे. 2024चं 26 चालू आता 14,004. किती, 14,004. मग यांनी तुलना केलेली आहे. आता मग क्षेत्र कसं वाढलं, वहिती खाली म्हणजे जेवढं लागवडीखाली म्हणतो ना आपण पडतं उठवले, जे बांधा आहे ते पण कमी केले, जे पडीत जमीन होती ना ते सगळे उठवले, त्यामुळे वहीत खाली क्षेत्र वाढतच आहे. बघा किती होतं, 1.98, 2.11, 2.11. आता हे 2024 ला 1998 ला कितीपासून डबल न वाढलेलं आहे. वहिती खाली म्हणजे पडीत बिडीत क्षेत्र आपण उठवलेलं आहे, लागवडी खाली आणलेले आहे, त्याला वहिती खाली क्षेत्र म्हणते. म्हणजे डबल न झालेलं आहे. म्हणजे कामकाज डबल न झालेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. प्रति कृषी सहाय्यक वहिती खाली क्षेत्र हेक्टर जे आहेत ना 980 पासून आता 1987 पर्यंत आलेलं आहे 2024 ला. कधी, 2024 ला 1987 पर्यंत आलेलं आहे 980 पासून. तर 9-18 जवळपास डबल न वाढलेलं आहे. मग आता जर प्रस्तावित केलं तर 1,507 होतील असं यांचं म्हणणं आहे. राज्यातील खातेदार 1.71 पर्यंत गेलेली आहे 1.99 पासून.
अजून काय, प्रति कृषी सहाय्यक खातेदार संख्या आता 1822 वरून 1610 वर गेलेली आहे. आता ती 1221 पर्यंत करणार आहे. ठीक आहे. आता राज्यातील गाव संख्या 40,000 पासून 40,000 तेवढंच आहे जवळपास. प्रति कृषी सहाय्यक गावे संख्या, हा हे महत्वाचं आहे. प्रति कृषी सहाय्यक गावे संख्या बघा, प्रति कृषी सहाय्यक गावे संख्या, तर यामध्ये बघा प्रति कृषी सहाय्यक गावे संख्या 4 होती 1998 ला, 2009 ला 4 होती, 2024 ला 4 होती. आता प्रस्तावित होतं 2024 ला 3 गाव मिळून 1 कृषी सहाय्यक. पण सध्या काय प्रस्तावित आहे, 2 गाव मिळून 1 कृषी सहाय्यक. ठीक आहे. आपला एसी बंद आहे त्यामुळे घामावर घाम, पण मुळात विषय काळजाचा आहे त्यामुळे लय खतरनाक विषय आहे. तुम्ही खूप नशिबान आहात, हा विषय तुम्हाला मिळालेला आहे. किती? 3 गावं 1 कृषी सहाय्यक. समजलं? आता पुढे बघा सध्या स्थितीमध्ये हे एक जवळपास 8 स्तरावर आपलं संपूर्ण म्हणजे आपली जी रचना आहे ना 8 स्तरावर विभागलेली आहे. किती? 8 स्तरावर. राज्य स्तरावर आयुक्त असते, विभाग स्तरावर विभागीय कृषी सहसंचालक असते, जिल्हा स्तरावर जिल्हा कृषी अधीक्षक असते. हे माहिती पाहिजे परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जाते. त्यामुळे परत सांगतोय एकदा, ही रचना बघा परीक्षेमध्ये सुद्धा विचारली जाते. सध्या स्थितीची रचना काय? राज्य स्तरावर आयुक्त असते, कृषी आयुक्त असते आयुक्तालयावर, विभाग स्तरावर विभागीय कृषी सहसंचालक असते, जिल्हा स्तरावर असते जिल्हा कृषी अधिकारी, उपविभाग स्तर असते उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका स्तर असते तालुका कृषी अधिकारी, मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी, क्षेत्रीय स्तरावर कृषी पर्यवेक्षक असते, आणि सर्वात ग्राम स्तरावर तुम्ही आम्ही कृषी सहाय्यक असते. कृषी सहाय्यक ग्राम स्तरावर किती? टोटल 8 स्तरावर ही सगळी रचना विभागलेली आहे. 8 स्तरावर. मग आता प्रस्तावित आहे 6 स्तरावर बनवणे. किती? 6 स्तरावर. राज्य स्तरावर आयुक्तच आहे, विभाग स्तरावर विभागीय कृषी सहसंचालक आहे, जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहे. इथपर्यंत सगळं ठीक आहे. 3 पर्यंत सगळं ठीक आहे. इथून यांनी उपविभागीय स्तर काढून टाकला. हे म्हणतं उपविभागीय स्तर पाहिजेत नाही, उपविभागीय स्तर जिल्ह्यामध्ये कन्वर्ट करा. आणि बघा आता तालुका स्तर जे आहेत ना, तालुका कृषी अधिकारी ठेवलेला आहे. नंतर ई क्षेत्रीय स्तर जे आहे कृषी पर्यवेक्षक ठेवलेला आहे, आणि ग्राम स्तर जे आहे कृषी सहाय्यक, तो तर राहणारच, त्याच्याशिवाय कामच होणार नाही. असे 6 विभागामध्ये कन्वर्ट झालेला आहे. 8चं 6 मध्ये प्रस्तावित कृषी नवीन आकृतीबंधानुसार. ठीक आहे. आता बघा हे टप्पे कमी केलेले आहे, निर्णय प्रक्रियेतील सादरीकरणाचे टप्पे कमी केलेले आहे. कोणते? ऑफिसर लेवलचे. ठीक आहे. कामकाज सुसूत्रीकरण यासाठी सगळं हे केलेलं आहे. मग आता नेमकं काय केलेलं आहे त्यांनी? काही पदं काढलेले पण आहेत, हे सगळं तुम्हाला सांगितलं. जवळपास 25% पदं ग्रुप डी चे निश्चित करणे प्रस्तावित आहे 2016च्या शासन निर्णयानुसार. तर त्यासाठी हे सगळं त्यांचं चाललंय. तर बघा, मी तुम्हाला 1 मिनिट आता हे सगळं जे आहे ना मगांच्या पीडीएफ मध्ये सांगतो व्यवस्थित, अजून व्यवस्थित सांगतो, अजून मजा येईल. मजा आली पाहिजे. आता कुठे गेलं आपलं विश्लेषण. आता जे सांगितलंय तुम्हाला तेच सांगतो बघा. आता हे जे पद आहेत ना, तुम्हाला म्हटलं ना मी, काही पद इकडे गेले काही तिकडे गेले, तर ते हे आहेत. कृषी विभागाचे मृदा व जलसंधारण विभागाकडे जवळपास 1978 वळवलेले आहेत ते. ठीक आहे. आता हे ऍक्च्युअली ते इथून तिकडे गेले एवढंच लक्षात ठेवा. बाकी किती वळवले किती नाही हे तुम्हाला काही घेणं देणं नाही. ठीक आहे. आता हे तुम्हाला सांगितलं मी 70 योजना असं तसं, त्यामुळे कामकाज वाढलं. तुमचं 14,000 पर्यंत हे कृषी सहाय्यक 1998 पासून आता 2024 ला प्रस्तावित 14,000 पर्यंतच. ठीक आहे. आता प्रस्तावित कार्यालयीन रचना, तर मी तुम्हाला हे पण सांगितलं 8 स्तरीय होती, आता ती 6 स्तरावर आणायची आहे. हे 6 स्तर. ठीक आहे. हे 6 स्तर हे ऍक्च्युअली याच्यात 2 स्तर राहिले. तर 2 स्तर ते एक आपलं उपविभागीय असते आणि एक तालुका स्तरावर असते ते. ठीक आहे. 6 स्तरावर आणायचे. आता त्यांना 7 संचालनालय नवीन रचनेनुसार हे सगळे संचालनालय आहे, 7च्या 7. ठीक आहे. तर या सगळ्या संचालनालयामध्ये सुद्धा कृषी सहाय्यक हे पद पाहिजेत असते. नवीन संचालनालयाची गरज कशी आहे? नवीन संचालनालय म्हणजे आपलं जे आता नवीन काय म्हणता येईल आपल्याला, हवामान बदल होत आहेत, त्यामुळे पीक पद्धती चेंज होत आहेत, आपल्यावर शेतकऱ्यावर वेगवेगळा परिणाम पडत आहेत, एल निनो सारख्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींना आव्हानांना तोंड देण्यासाठी हे सगळं आपण चेंजेस केलेलं आहे. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, हवामान बदल आणि काढणी पश्चात व्यवस्थापन, हे 2 संचालनालय आपण निर्माण केलेले आहे. लक्षात ठेवा, परीक्षेला सुद्धा येऊ शकते. कृषी अभियांत्रिकी संचालनालय, तर
कृषी माहिती तंत्रज्ञान कक्ष. आता हे बघा, हे महत्वाचं आहे, तुम्हाला हे मी सांगायचं होतं. तालुका कृषी अधिकारी गट अ दर्जा, तालुका कृषी अधिकाऱ्यांना गट दर्जा देण्याचं प्रस्तावित आहे. S20 त्यांचा पगार राहणार आहे. S20 गट अ दर्जा देणार आहेत. S20 पगार राहणार आहेत. आता जे गट ब आहेत ना मित्रांनो, गट ब कनिष्ठ म्हणून आहेत, गट ब कनिष्ठ म्हणून आहेत. तर बघा, गट ब कनिष्ठ मध्ये हे आहे गट ब कनिष्ठ संवर्ग समायोजन. तर हे गट ब कनिष्ठ गट ब मध्ये समाविष्ट केलेलं आहे. दोन संवर्ग एकत्र करून सुसूत्र साधण्याचं काम यांचं आहे. तर हे असं एकत्र करणार आहेत. ठीक आहे. काही डाईंग कॅडर म्हणजे काही मृत संवर्ग करण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंता, अनुरेख, आरेलक, मशीनमन, सहाय्यक ग्रंथपाल रूप, हे सगळे. अजून लिपिक वर्ग संवर्ग 3 स्तरावर केलेला आहे. 4 स्तरावरचं कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक हे पद समायोजित केलेलं आहे. म्हणजे याच्यातच टाकलेलं आहे, ते काढता येत नाही कारण ते लोक कुठं जाईल. तर हे याच्यातच टाकलेलं आहे. 3 संवर्ग राहतील, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, हे वरिष्ठ लिपिक आणि अधीक्षक, 3 संवर्ग राहतील लिपिक स्तरीय. ठीक आहे. 25% पद ग्रुप डी ची काढणार आहेत, ते पण तुम्हाला सांगितलंय. आता हे बघा, विभागीय कृषी सहसंचालक 8 आहे. प्रत्येकाला 2 लेखा, प्रत्येक कार्यालयात 2 लेखा अधिकारी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 34 आहे. तालुका कृषी अधिकारी जवळपास 351. क्षेत्रीय स्तरावर 2 ग्रामपंचायतीसाठी 1 कृषी सहाय्यक, 6 कृषी सहाय्यकांसाठी 1 कृषी पर्यवेक्षक, म्हणजे 6 कृषी सेवकांसाठी, कृषी सहाय्यकांसाठी किंवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसाठी 1 पर्यवेक्षक राहणार आहेत. ठीक आहे, समजलं आता. आणि 2 गाव मिळून 1 कृषी सहाय्यक असं प्रस्तावित आहे. आता बघा, प्रयोगशाळा प्रक्षेत्रे. आता जवळपास मृदा सर्वेक्षण व चाचणी 5 नवीन जिल्ह्यात एकूण जवळपास 34 मृदा सर्वेक्षण व चाचण्या तयार करण्यात येणार आहे. किती एकूण 34 राहणार आहेत. आपण डिटेल घेतोय त्यामुळे वेळ लागतोय आणि अतिशय महत्वाचं आहे. किती टोटल 5 नवीन आहेत. 5 नवीन आहे. टोटल किती राहणार आहेत? 34. परीक्षेला येऊ शकते. हे सगळं विभाग आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. रासायनिक खत चाचणी एकूण 5. कोल्हापूरसाठी नवीन पद 5 आहेत. कीटकनाशके चाचणी 4 प्रयोगशाळा कायम राहतील. बीज परीक्षण 3 प्रयोगशाळा कायम राहतील. आता प्रक्षेत्रे जे आहेत, 123 तालुका बीज गुणन केंद्र, 89 रोपवाटिका, 56 एकत्रित प्रक्षेत्र, हे सगळं मिळून हे सर्व प्रक्षेत्रांसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी गट अ आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणे प्रस्तावित आहे. या सगळ्यासाठी ते कृषी अधिकारी असते मेन. ठीक आहे. तर 10 जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, 2 कीडनाशके, उर्वरित अंश प्रयोगशाळा व छत्रपती संभाजीनगर येथील फळ प्रक्रिया केंद्र संपुष्टात आणणे. संपुष्टात झालंय, ते संपलं त्यांचं काम. ठीक आहे, हे असं होणार आहे. ठीक आहे, हे सगळं महत्वाचं आहे. IMP अजून काय सांगू, परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकते. आणि तुम्हाला जर कृषी अधिकाऱ्याची जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्हाला मुलाखतीमध्ये सुद्धा विचारू शकते. ठीक आहे. आता प्रस्तावित पदे तुम्हाला हे सांगितलं मी. आता मेन येऊ आपल्या. आता तुम्हाला मेन काम सांगायचं, किती पद, किती हे झालंय आपला, एवढं झालं की आपला संपलाय. ठीक आहे, हे अंडरलाईन केलेली आपली PDF आहे. डायरेक्ट आलोय आपण, इथं होतो. ठीक आहे. आता बघा, आता हे एवढं सारं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा ते डायरेक्ट त्याच्यावर सारांशवर घेऊन गेलो होतो. महत्वाचं आहे, जे सांगणं आहे तेच गरजेचं आहे, बाकी तर भरपूर आहे. ठीक आहे, हे सगळं सांगितलंय. आता बघा, कृषी आयुक्तालय इथून सुरू होऊन जाते. 1 पद आहे म्हटलं मी तुम्हाला, बरोबर. इथून सुरू होऊन गेलं तर तुम्हाला मेन फक्त मी तुम्हाला कृषी सहाय्यक सांगतो मित्रांनो. काय सांगतो? फक्त कृषी सहाय्यक. बाकी मग तुम्ही तुमचं स्वतंत्र बघून घ्यायचं, कोणाला कोणतं पद पाहिजे ते. कृषी सहाय्यक कृषी आयुक्तालय स्तरावर 2 राहणार आहेत. किती? 2. कृषी संचालक स्तर आता चालू झालंय. कृषी विस्तार व प्रशिक्षण इथे जवळपास कृषी सहाय्यक म्हणून 28 राहणार आहेत. किती? 28 मंजूर. कृषी सहाय्यक म्हणून 8 राहणार आहेत फलोत्पादन संचालनालयामध्ये. कृषी संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण जे असते त्यामध्ये 14 पद राहणार आहेत. कृषी सहाय्यकाचे 14. किती? 14. ठीक आहे. नंतर बघा, कृषी संचालक जे नियोजन व सहनियंत्रण, पॉलिसी प्लॅनिंग अँड मॉनिटरिंग, त्यामध्ये 8 पद. हे सगळं काय दाखवतो मी तुम्हाला, हे सगळं काय दाखवतो अगोदर ते समजून घ्या. उगत
हे बघा, पुढील प्रमाणे कार्यालय निहाय सुधारित आकृतीबंध प्रस्तावित आहे. आता मी जे दाखवत आहो ना ते सुधारित आकृतीबंध आहे. काय सुधारित असा येणार आहे, सुधारित आकृतीबंध आहे. हे जे आता हे बघा, हे काय म्हणतंय, वरची वस्तुस्थिती आहे, हे काय वरचे हे सगळे आव्हानं आहे, हे सगळे वरचं कामं आहेत, हे सगळे आव्हान आहेत. या सगळ्या आव्हानांना मी तुम्हाला आव्हानं पण सांगितलं ना, या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन आकृतीबंध तयार झालेला आहे. पुढील प्रमाणे कार्यालय निहाय सुधारित आकृतीबंध प्रस्तावित करण्यात येत आहे. समजलं आता? तर यामध्ये आता वेगवेगळे विभाग आहे आपले, तर त्या सगळ्या म्हणजे ऍक्च्युअली विभाग आहे, त्या विभागाअंतर्गत वेगवेगळं संचालनालय आहे. ठीक आहे, डायरेक्टरेट. ठीक आहे, तर त्यामध्ये कृषी सहाय्यक बघा, राज्य स्तरावर कृषी आयुक्त ऑफिस जे आहे तिथं जवळपास 2 राहणार आहेत. आता मी जे तुम्हाला सांगितले विस्तारमध्ये 4, फलोत्पादन मध्ये 8 सांगितलंय ना, निविष्ठा गुण नियंत्रण मध्ये 14. आता हे बघा, आता वेगवेगळे हे जे आहे ना यांना वेगवेगळे राहणार आहेत. ठीक आहे, आता इथपर्यंत आपण संचालनालयाचे झाले सगळे. आता यांना 8, 12, 16 असे काहीतरी, हे बघा 8च आहे, असे काहीतरी आहे पद. आता बघा इथपर्यंत आलोय आपण. आता इथून चालू होते सहसंचालनालय राज्यस्तर. आस्थापना हे आस्थापनामध्ये नाही राहत आपलं. ठीक आहे, इथे नाही राहत आपलं. आता विभागस्तरीयवर आहे, विभागस्तरीयवर जास्त अजून. आता कृषी सहसंचालक जे आपलं हे आहेत ऑफिस, तिथे 64 पद कृषी सहाय्यकाची. किती? 64. जिल्हा स्तरावर 272 आणि तालुका स्तरावर क्षेत्रीय कृषी पर्यवेक्षक, क्षेत्रीय म्हणून आहेत, क्षेत्रीय कृषी म्हणून 2 लोक येते, म्हणजे 6 कृषी सेवक मिळून 1 कृषी पर्यवेक्षक असते वर. म्हणजे कृषी सहाय्यकच्या वर कोण? कृषी पर्यवेक्षक असते. तर 6 लोक मिळून जे 6 कृषी सेवक आहे त्या मिळून आणि हा एक कृषी पर्यवेक्षक मिळून एक सज्जा बनलेला आहे. ठीक आहे, तर जवळपास 14,004 कृषी सहाय्यक राहणार आहे. 14,004 सध्याच्या स्थितीत 14,004. आणि आता बघा हे विभाग व जिल्हानिहाय क्षेत्रीय कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांचा तपशील सगळा एकत्रित. आता बघा विभागानुसार 1560 ठाणे विभागामध्ये किती? 1506. नाशिकमध्ये 1860, पुण्यामध्ये 1872, कोल्हापूरमध्ये 1614, लातूरमध्ये 1998, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1344, अमरावतीमध्ये 1974, नागपूरमध्ये 1836. आता बघा या सर्वांमध्ये सर्वात जास्त जे मंजूर पद झालेत ना, म्हणजे आता जे सर्वात जास्त प्रस्तावित पद आहेत तर ते लातूर विभागामध्ये आहे. त्याच्यानंतर आहेत आपलं अमरावती विभागामध्ये. लातूर विभागामध्ये सर्वात जास्त 1998. समजलंय? त्याच्यानंतर अमरावती विभागामध्ये आहेत 1974. किती? 1974. त्याच्यानंतर पुणे विभागामध्ये आहे 1872. त्याच्यानंतर नाशिक विभागामध्ये 1860. सर्वात कमी ठाणेमध्ये आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर हो नाही, त्याच्यानंतर नागपूर येते. नागपूरमध्ये येते 1836. नागपूरमध्ये 1836. त्याच्यानंतर कोल्हापूर 1614 आणि आपलं जे कुठे गेलं ठाणे 1506 सर्वात कमी. किती? 1506. मग आता याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे? याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जागा राहणार आहेत. तर मित्रांनो सर्वात जास्त जागा राहणार आहे आपल्या लातूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये. कोणत्या? लातूर आणि अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त जागा राहणार आहेत. सर्वात जास्त भयंकर. त्यामुळे हसू नका तुम्ही. भयंकर म्हणजे नशीब चांगलं आहे तुमचं. जे अभ्यास करतील ते सगळे लोक लागणार आहेत. जे अभ्यास करतील ते सगळे, फक्त एका योग्य मार्गदर्शनाने किंवा मग तुम्ही स्वतःच तुमचं मार्गदर्शक कसं बनायचं सांगू तुम्हाला. तुमचे पीवायक्यू घ्यायचे. आता पीवायक्यू पण काय आपलं एमपीसी पॅटर्न आहे. एमपीसी पॅटर्नचे कृषी सेवाचे वगैरे बघायचे. आपले जुने पण बघायचे IBPS चे. आता सध्या ते आपले मेमरी बेस असते. आपल्या चॅनलवर दास ऑफिसरवर टाकून आहेत, दास कृषीवर पण आहेत. किंवा मग दास ऑफिसर अकॅडमीला फोन लावायचा, मॅडम वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात. किंवा मग मला डायरेक्ट फोन लावायचा. ठीक आहे, नंबर वगैरे तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहतेच, तिथं लावायचा. हे झालं. आता तुम्हाला स्वतःचं मार्गदर्शन स्वतः करण्यासाठी अजून पुस्तकाची यादी वगैरे आपण सगळं तुम्हाला देतोच. अजून जर तुम्हाला बॅच लावायची किंवा एखाद्या फ्लो मध्ये अभ्यास करायचा आहे, भरकटायचं नाही, गायडन्स मध्ये किंवा असं म्हणता येईल तुम्हाला म्हणजे पोस्ट काढायचीच आहे सर, त्यासाठी मला क्लास लावायचा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपली कृषी सेवक गॅरंटीवाली बॅच आहे. कोणती? कृषी सेवक गॅरंटीवाली बॅच.
ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. मी तुम्हाला याबद्दल सध्या सांगत नाही, याबद्दल तुम्हाला सध्या एवढं सांगणार नाही. त्या बॅचचं फक्त पोस्टर दाखवतो, त्यावरून तुम्हाला समजून घ्यायला पाहिजेत. ठीक आहे, यामध्ये गॅरंटी दिलेली आहे तुमच्या कृषी सेवक सिलेक्शनची गॅरंटी. नुसती बोलण्याची गॅरंटी नाही, म्हणजे तुम्हाला काय म्हणतात ना, आपल्याला प्रत्यक्ष गॅरंटी दिलेली आहे. प्रत्यक्ष जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हाच तुम्हाला फीस भरायची आहे. याची फीस पण तुमचा पहिला पगार आहे 16,000. जेव्हा सिलेक्ट व्हाल तेव्हाच फीस भरायची आहे. जर नाही झाले सिलेक्ट तर फीस भरायचं काम नाही. मग आता तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी काय करायचं आहे? आता ऍडमिशन घेण्यासाठी 999 कालपर्यंत होती, आता 1449 झाली. पुढचे 100 लोकांसाठी परत 1499 आहे. म्हणजे 101 ते 200 पर्यंत जेवढे लोक येतील त्याला त्यांना 1499 आहे. मग बाकी परत 2000 होणार आहे. त्यामुळे हे आहे नॉमिनल ऍडमिशन फीज. गॅरंटीवाली बॅच आहे, त्यामुळे याची फीज तशी आहे, दर्जेदार बॅच आहे. सॉरी तर कुठं होतो आपण? तर याची फीज तशी तेवढी दर्जेदार ठेवलेली आहे आपण. पण सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 16,000 द्यायचे. सध्या 1499 ची नॉमिनल फीज आहे. हे भरल्यानंतर जर सिलेक्शन नाही झालं तुमचं तर या 999 किंवा 1499 मधून सुद्धा 50% फीज रिटर्न होणार आहे. 16,000 भरायचं काम नाही. ही गॅरंटी आहे, ही गॅरंटी आहे. आता या बॅच मध्ये काय काय मिळणार आहे मित्रांनो? तुम्हाला लेक्चर मिळणार आहे. फक्त लेक्चरच का? अजिबात नाही, फक्त लेक्चरच नाही. तर गॅरंटी का दिलेली? आपण प्रोसेसमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तर तीच प्रोसेस, कोणती प्रोसेस? तीच प्रोसेस ज्या प्रोसेसनं तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग कोणती प्रोसेस आहे? तर तुम्हाला पहिले समजा तुम्हाला सोमवारी लेक्चर मिळालं, लेक्चर मधून तुम्हाला समजून घ्यायचं नेमकं काय प्रकरण आहेत, काय टॉपिक आहेत. त्याच्यानंतर त्या लेक्चर मधून तुम्हाला समजलंय, दुसऱ्या दिवशी लगेच त्या लेक्चरची पीडीएफ का शॉर्ट नोट्स रिव्हिजनसाठी. ठीक आहे, हे भेटलंय, समजून घेतलंय, रिव्हिजन केलंय, झालंय सगळं. मग आता हे सगळं नॉलेज, अवगत केलेलं नॉलेज तुम्हाला अप्लाय करायचं आहे. मग लगेच तुम्हाला टेस्ट तिसऱ्या दिवशी. काय टेस्ट तुम्हाला 80 मार्काची, 100 मार्काची, 60 मार्काची अशा पद्धतीच्या टेस्ट राहते. त्या टॉपिकवर डिपेंड, लेक्चरवर डिपेंड, सगळे त्या लेक्चरवरच टेस्ट राहतील. टेस्ट मध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले, काय चुकलं, काय बरोबर आहे, तुमची रँकिंग किती आहे, हे सगळं विश्लेषण, कोणता पर्याय बरोबर, कोणता पर्याय चूक, मग चूक दिला तर का चूक, ह्या सगळ्या गोष्टी त्या विश्लेषणामध्ये आपल्या टेस्ट लॅपटॉप, टॅब, कम्प्युटर तुमच्या मोबाईलवर सोडू शकता. जबरदस्त तुम्हाला फायदा होणार आहे. लेक्चर झाल्यानंतर लगेच टेस्ट देतात कोणी? अजिबात नाही. पहिली अकॅडमी आहे दास ऑफिसर अकॅडमी, गॅरंटी दिलेली आहे. हे सगळी गॅरंटी या प्रोसेसनं तुम्हाला ठेवलेली आहे. ही प्रोसेस आहे. आता तुम्हाला टेस्ट झाली, टेस्ट नंतर टेस्ट मध्ये तुम्हाला मार्क्स किती मिळाले, काय चुकलं, तुम्ही कोणता प्रश्न किती मिनिटात सोडवला, हे सगळं आम्हाला दिसते. दास ऑफिसर अकॅडमीला दिसते, मला दिसते, दास सरांना दिसते. त्याच बेसिसवर तुम्हाला मेंटरशिपचा कॉल जाते. काय चुकलं, काय बरोबर आहे, किती मार्क्स मिळाले, तुम्हाला गेल्या 5 टेस्ट मध्ये एवढेच का मार्क्स मिळाले, लेक्चर का समजलं नाही का, कुठं प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, घरगुती समस्या आहे का नोकरीमध्ये समस्या आहे, प्रायव्हेट जॉब करतात, काही गृहिणी असतात, काही शेती करतात, काही पार्ट टाइम जॉब करतात, काही शेतकरी आहेत. तर त्या सगळ्या लोकांना आपण वैयक्तिक मार्गदर्शन करत असतो. त्या सगळ्या लोकांना कॉल जाते. मग तुमचं कुठं चुकते, किती वेळ मिळत आहे, मग वेळ एवढाच मिळतात, मग कुठून काढायचा, कसा काढायचा, हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला होते या मेंटरशिप कॉलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला झाले टेस्ट नंतर तुम्हाला होमवर्क दिलं जाते. आता जे तुम्ही लेक्चर, शॉर्ट नोट्स, टेस्टच्या माध्यमातून जे अवगत केलेलं नॉलेज आहे, जे अप्लाय केलेलं नॉलेज आहे, ते सगळं तुमच्या डोक्यामध्ये फिट झालंय. आता ते दीर्घरूपी, लॉंग टर्म साठी, कायमसाठी आता ते तुमच्या डोक्यात फिट करायचं आहे. यासाठी तुम्हाला होमवर्क दिलं जाते. समजा जमिनीचे प्रकार मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. समजा तुम्हाला फळबाग शिकवले किंवा जमिनीचे प्रकार शिकवले, टाइप ऑफ सॉइल शिकवले. ही बॅच सगळी बायलँग्वेज आहे. परत सांगतो, मराठी आणि इंग्रजीमध्ये आहे. तुम्हाला हे सगळं शिकवलंय. मग लगेच जमिनीचे प्रकार, टाइप ऑफ सॉइल लिहून पाठवा. मेन प्रकार तुम्हाला लिहून पाठवा लागते. पेननं, अशा हातानं लिहावं लागते. डोक्यात लिहिल्यानंतर फिट होते, हे आम्हाला माहिती आहे, तुम्हालाही समजणार आहे. लिहिल्यानंतर त्याचा फोटो काढायचा आणि लगेच दास सरांना पाठवायचा. हे झालं होमवर्क. दास सर 3 दिवसामध्ये तुमचा होमवर्क चेक करतायत आणि तुम्हाला रिटर्न पाठवते. झालंय तुमचा चेक. अशा पद्धतीनं प्रोसेस बॅच आहे. मग परत तुम्हाला लेक्चर, परत शॉर्ट नोट्स, परत टेस्ट, परत होमवर्क, हे सगळं कंटिन्यू सायकल चालत राहणार. या सायकलनं, या प्रोसेसनं तुमच्या डोक्यामध्ये हे सगळी बॅच, हे सगळे नॉलेज तुम्हाला जाणार आहेत. आणि एकदम एमपीसी पॅटर्न नुसार. कशानुसार? एमपीसी पॅटर्न नुसार मित्रांनो. हे सगळं तुम्हाला मिळणार आहे एमपीसी पॅटर्न नुसार. अशा पद्धतीची बॅच आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी लावून टाका फटाक्षे. 100 ऍडमिशन राहिल्यात 1499च्या. फटाक्षे ऍडमिशन करा, फटाफट, झटपट, लवकरात लवकर चालू द्या. कारण बघा, पुढच्या 2 महिन्यामध्ये कधी पण आपली जाहिरात येऊ शकते. त्यामुळे स्वतः तयारीत राहा, सेल्फ स्टडी करा. मी म्हणतो ना, आम्हाला कॉल करा, घ्या मार्गदर्शन.
फुकटमध्ये मार्गदर्शन मिळतंय, फुकटमध्ये. फक्त एक लक्षात ठेवा, मलाही कामं असते, त्यामुळे मी पण तुमच्यासोबत कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही पाहिजे तेवढे शब्द वापरायचे, परत परत एक गोष्ट विचारायची नाही, नाहीतर तुमचे मेसेज चालू राहायचे आपल्या व्हॉट्सअपवर. तर कोणतं पुस्तक वाचू, तर मग हे टॉपिक झाला, मग हे समजत नाही, मग काय करू, असं तसं तुमचे एवढे बारीक बारीक प्रश्न राहते. कृपया करून मेन प्रश्न विचारायचे. ठीक आहे, जे मास्तरला विचारायला पाहिजे तेच विचारायचे, फालतू गोष्टीकडे जायचं नाही, मुलींनी सुद्धा मुलांनी सुद्धा. ठीक आहे, आता बघा, हे आपली काय जे पदसंख्या आहे ते तुम्हाला सांगितले मी. कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त राहणार आहे ते सांगितलंय, कोणत्या विभागामध्ये कमी, ठाणे विभागामध्ये कमी राहणार आहे ते पण तुम्हाला सांगितलं. कोणत्या विभागामध्ये जास्त, तर लातूर आणि अमरावती विभागामध्ये जास्त पदसंख्या, जाहिरात पण याच वेळची सर्वात जास्त दिसणार आहे. आता मेन आपल्या याच्याकडे येऊ. आता कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वगैरे, हे बघा, कृषी विभागाच्या प्रयोगशाळा, त्यामध्ये सुद्धा पद राहणार. कृषी सहाय्यकाचे जवळपास 200 पद आहेत. आता हे प्रक्षेत्र जे आहे ना, ते जे प्रक्षेत्र आहे त्यामध्ये सुद्धा आपले पद आहे. कृषी विभागाचे प्रस्तावित पद किती आहे, कृषी सहाय्यकाचे 112 प्रक्षेत्रामध्ये इथे पण आहेत. आता बघा, एकत्रित प्रस्तावित पदे व वार्षिक खर्चाचा गोषवारा सगळं एकत्रित केलेलं आहे. यांनी सगळं एकत्रित केलं, तुमच्या समोर मांडलेलं आहे. बघा, आता हे सगळं मी जे आता सांगितलेलं हे सगळं प्रस्तावित आहे. हे सगळं तुम्हाला आता पाहायला मिळतील 14,736 पदांची कृषी सहाय्यकांची जे मंजूर पद आहे, प्रस्तावित मंजूर पद, ते जागा तुम्हाला दिसणार आहेत. याड नाही, जागा तुम्हाला दिसणार किती, 14,776. हे सगळे पद आहे जे डायरेक्ट कृषी आपले बांधव आहेत, डिप्लोमा असो, डिग्री असो, तुम्ही MSc करा, मग वर काही करा. पण हे बघा, कृषी डिप्लोमा पाहिजे. कृषी डिप्लोमा असला तरी इनफ आहे. तुम्हाला डिग्री करायची, ते PG करायची, ते काय म्हणतात डॉक्टरेट करायचं, अजून काय करायचं आहे ते करत बसा. पण हे सगळं केल्यानंतर मग तुम्ही येतात कृषी सेवककडे. मग करताच कशाले, डायरेक्ट कृषी सेवक करा ना, घ्या जॉब. समजतच नाही, बरं, मग कृषी सेवक झाल्यानंतर मग ते सगळं करता आलं असतं, पण नाही, अगोदर PG, मग PhD, ते मग 2-3 डिग्र्या, 2-3 PhD मिळवल्यानंतर आपण कृषी सेवककडे येतो. ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न. ठीक आहे, आता मेन गोष्ट बघा, 14,776 प्रस्तावित पद टोटल. आता इथे 221 पद वाढलेले आहेत. कुठे गेले, किती, कृषी सहाय्यकाचे 14,776 जे पद कृषी बांधवाकडून भरले जाणार आहे. कृषी बांधवाकडून डायरेक्ट 14,736 एवढे पद म्हणजे भरले. आता याच्यातले काही भरले आहेत आणि आता काही पुढे भरले जाणार आहेत. ठीक आहे, 14,776 स्पर्धा परीक्षेवाली. आता हे प्रतिनियुक्तीवरील. आता काही पोरांना समजलं नाही, त्या टेलिग्राम चॅनलने थोडीशी चुकीची माहिती दिली होती. एकाने दिली का मग बरोबर आपले MPC वाले दुसरे पण तीच माहिती फॉरवर्ड करत राहतात. एकाची मेहनत, एखाद्या मेहनतीतनं ते काही चुकलं का लगेच तो दुसरा पण फॉरवर्ड करते आणि तोही चुकून जाते. ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न. ठीक आहे, आता फक्त चुकीची माहिती नका देत जाऊ रे बा, चुकीची नका देत जाऊ. कारण बघा, तुमची एक मेसेज जवळपास 2-3 हजार लोक पाहतात एका दिवशी. त्यामुळे 2-3 हजारापर्यंत चुकीची माहिती जाऊ शकते. त्यामुळे सखोल विश्लेषण करत चला, नंतरच माहिती देत चला, नाहीतर ते घाई गडबडीमध्ये चुकीची माहिती देतात. परत मग मेसेजवर मेसेज लोक आम्हालाच करतात. ठीक आहे, आता बघा, कृषी, आता हे प्रतिनियुक्ती म्हणजे काय भानगड्या सांगतो तुम्हाला. हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे जे महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा, बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना जी असते ती, अजून हे आत्मावाली योजना आहे आपली, अजून मनरेगावाली आहे, अजून आपली कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे ते पोखरावाली आहेत, जैविक शेतीवाले आहेत. तर हे सगळे जे आहेत ना, बाकीचे महामंडळ, अजून काय विभागामध्ये जे वेगवेगळे कॅम्पेन आहेत, त्या सगळ्या याच्यामध्ये काय असते माहिती आहे का, नॉलेजवाले, तांत्रिक नॉलेजवाले, ज्यांना अनुभव आहे कृषी विभागामधले, तेच लोक या सगळ्या याच्यामध्ये घेत असते. त्यालाच प्रतिनियुक्ती म्हणत असते. जे ऑलरेडी कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक म्हणून आहेत तेच लोक या प्रतिनियुक्तीमध्ये, म्हणजे हे सगळे आत्मा वगैरे तुम्हाला दिसतंय ना, हे या सगळ्यामध्ये घेत असते. या सगळ्यामध्ये घेत असते. बघा, हे मनरेगा किंवा NHM असते, हे जे सगळे महामंडळ वगैरे आहे ना, सारथी वगैरे असतात ना, हे MCR असते, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद. तर या सगळ्या याच्यात माहिती आहे का, जे कृषी विभागामधले अधिकारी व कर्मचारी आहे याचीच नियुक्ती, प्रतिनियुक्तीने नियुक्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. याचीच पोरांनी इथं थोडं गडबड केली आपल्या टेलिग्राम चॅनल वाल्यांनी सुद्धा. तर यांची नियुक्ती होत असते तिकडं, हे हळद संशोधन वगैरे केंद्र आहे तिथे होत असते. समजलं ना आता तुम्हाला. कृषी विभागातील वरील प्रमाणे विविध विभाग व यंत्रणा स्तरावर मंजूर प्रतिनियुक्तीवरील पदांचा गोषवारा पुढील प्रमाणे. आता हा सगळा
प्रतिनियुक्ती अगोदर नियुक्ती आहे त्यांची प्रतिनियुक्ती करायची आहे, त्याला प्रतिनियुक्ती म्हणताय. हे लक्षात ठेवा. डायरेक्ट तुम्हाला पण इथं भेटणार नाही, म्हणजे मी तुम्हाला अशी परीक्षा होणार ना डायरेक्ट इथं जाणार असं होणार नाही. आता हे तुम्हाला मगाशी किती सांगितलं, 14,700, हे किती सांगितलं तुम्हाला, 14,736, आणि आता हे 221 पद आहे मित्रांनो. तर हे सगळे एकत्रच करून टाकले पोरांनी. हे बघा, हे 221 पद आहे कृषी सहाय्यकाचे. हे प्रतिनियुक्तीनं केलेले आहे, प्रतिनियुक्तीनं. तर ते किती, 221 पद आहे. तर आता 221 जर प्लस केले तर आता अजून एकत्रित हा प्रतिनियुक्ती वगैरे एकत्र, म्हणजे कृषी विभाग आणि प्रतिनियुक्ती यांचा सगळं एकत्र केल्यानंतर हे सगळं आहे. ठीक आहे. तर आता हे सगळं जे आहेत ना कृषी सहाय्यक बघू, 14,776. 14,776 आहे अगोदरचं आपलं मेन 14,776. प्रतिनियुक्तीवरचे किती आहे, 221. टोटल किती झाले, 14,957. किती झाले, 14,957. तर 221 मायनस करायचे. हे टोटल वाले म्हणजे तुमचे 14,957 नाही, म्हणजे टोटल असं, म्हणजे एवढ्या पद डायरेक्ट पदभरती होणार असं अजिबात समजू नका. हे 14,776 लोकांची पदभरती होत असते. 14,700, 221 ची नाही. ठीक आहे, समजलं. आता पोरांनी इथं थोडी गफलत केली. 14,957 आणि ते आपल्या सध्या स्थितीचे 11,000 वाले त्याच्यातून मायनस केले आणि मग सांगितलं 300 काहीतरी समथिंग 3,000 काहीतरी वाढ. तर बघा आता युवा तुमच्या याच्याकडं वाढ किती झालेली आहे त्याच्याकडं लिहून ठेवलंय. बघा आता सध्या पद किती आहेत, मेन. आता याच्याकडे येऊ, आपल्या सध्या पद सांगतो तुम्हाला. सध्या पद किती आहे, सध्या पद आहे आपले 11,599. किती आहे मित्रांनो, 11,599. तुम्हाला मगाशी सांगितलंय सध्या स्थितीतील मंजूर पद, आत्ताची सध्या स्थितीतील मंजूर पदे दिसलंय. आता हे बघा कृषी सहाय्यक किती आहे, 11,599. टोटल किती, 11,599. लिहून ठेवा, पेनानं लिहून ठेवा, 11,599. समजलं ना. आता 11,599 आणि आता आपण बघितलं 11,599. आता आपण काय बघितलं, आता प्रस्तावित वाढ किती आहे ते सांगतो तुम्हाला. हे किती टोटल आहे, 11,599. बरोबर. सध्या स्थितीमध्ये 11,599 आहे. तर जवळपास 14,736 पद टोटल कृषी सहाय्यकाचे नवीन आकृतीबंधानुसार होणार आहे. शब्दाकडे व्यवस्थित लक्षात द्या. कृषी सहाय्यकाचे 2026च्या नवीन आकृतीबंधानुसार 14,736 पद होणार आहे. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, तेवढ्या जागा क्रिएट होणार आहे, तेवढे जागा पदांची निर्मिती होणार आहे, तेवढ्या जागांची निर्मिती होणार आहे. ठीक आहे. किती, 14,736. आता बघा, हे आपले 14,736 मधून सध्या स्थितीला किती आहे, 11,599 मायनस केले किती राहते, हे राहते 3,137. 3,000 डायरेक्ट 137. हे डायरेक्ट आता तुम्ही मायनस करत बसा. 3,137 पदांची वाढ होणार आहे. किती, 3,137 कृषी सहाय्यकांची निव्वळ एवढी वाढ होणार आहे. 3,137 कृषी सहाय्यकांची. घामावर घाम येतोय, पण आपलं टार्गेट तुम्हाला सांगायचं ना, समजून तर सांगायचंच. बॅच मध्ये पण असंच होते, सांगायचंच. 3,137 पदांची वाढ होणार आहे कृषी सहाय्यकांची. किती, 3,137 निव्वळ वाढ आहे. हे किती, हे कशी आहे, निव्वळ वाढ आहे. निव्वळ एवढी वाढ आहे. आणि मी निव्वळ वाढ का म्हणतो, याच्यानंतर आता रिक्त पद राहणार आहे मित्रांनो. रिक्त पद अजून प्लस मध्ये. मग रिक्त पद किती आहेत त्यानुसार प्लस होऊन रिक्त पद आणि हे पद 3,137 हे जर प्लस केले तर तुमची जवळपास 5,000 प्लस पदांची जाहिरात येणार आहे. 5,000 प्लस, रेकॉर्ड ब्रेक, 5,000 प्लस. आता बघा, एवढ्या जागा राहू शकते, 5,000 प्लस जागा राहू शकते. किती म्हणतो मी, 5,000 प्लस. पण एवढ्या पण जागेला जाहिरातीमध्ये मंजुरी देत नाही. तरी जरी आपण पकडली ना, मी तुम्हाला खूप दिवसापासून म्हणतोय, 2,500 प्लस मायनस, म्हणजे 2,000 येऊ शकते, 3,000 येऊ शकते. पण अजून मी वाढवतोय
3,000 प्लस मध्ये जागा कृषी सहायकाच्या निघतील. मिनिमम 3,000. मी तुम्हाला वारंवार सांगतो, मिनिमम किती? 3,000 जागा राहू शकते. 3,000 आतापर्यंत निघल्या नाही एवढ्या 3,000 जागा आतापर्यंत. दास कृषीचं मेन मोटिव्ह आहे, मेन ध्येय आहे 1,000 कृषी सेवक घडवणे. 1,000 कृषी सेवक घडवणे घडवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला गॅरंटी दिली. एकदम सोपं आहे मित्रांनो, सोपं, खूप सोपं आहे. किती? 3,000 प्लस जागा आहे. याच्यापेक्षा जास्त राहतील पण कमी राहणार नाही. आत्ताच सांगतो तुम्हाला, आत्ताच दास सर सांगते 3,000 प्लस जागा राहतील. अजून काय पाहिजे? 3,000 प्लस जागा राहतील. यामध्ये समजा 4,000 जागा राहिल्या किंवा 3200, 3300, 3500 सदस्य किती राहिल्या, 3,000 आपण मिनिमम जागा पकडू. त्यामध्ये 1,000 कृषी सेवक घडणार नाही का दास कृषीचे, दास ऑफिसरचे? घडतील ना? मग त्यासाठी गॅरंटी दिलेली आहे. ही गॅरंटी, ती प्रोसेस आहे. त्या प्रोसेसनं अभ्यास करा, त्या प्रोसेसनं तुम्ही टेस्ट सोडवा, त्या प्रोसेसनं लेक्चर समजून घ्या. अकॅडमी सोबत तेवढं तुमचं घट्ट रिलेशन असलं पाहिजे. त्या मास्तरनं तुम्हाला समजून घेतलं पाहिजे तुमचा अभ्यास का होत नाही. त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. तेव्हा तुमची पोस्ट निघते. एक मार्क्स कमवावं लागतं, तेव्हा तुम्ही त्या सगळ्या स्पर्धेमध्ये समोर जाता. आता तुम्हाला परत सांगतो, आपले जवळपास जाहिरातीमध्ये समजा आता 3,000 प्लस पदसंख्या राहतील. रिक्त जागा आपल्या म्हणजे तेवढी जाहिरात येईल. 3,000 प्लस याची फॉर्म किती येतील? फॉर्म सांगतो तुम्हाला, 50,000 प्लस 5,000 मागं पुढं 50,000 फॉर्म. समजा त्या 50,000 फॉर्म मध्ये सगळे 900 सगळेच राहतील. सगळेच म्हणजे जे आता 10 वर्ष झाले डिप्लोमा डिग्री करून ते पण राहतील, आणि याच वर्षी डिप्लोमा डिग्री झाले ते पण राहतील. याच्यामधले सगळेच, काही नोकरी करणारवाले राहतील, काही पार्ट टाइम जॉब, काही कुठं जॉब वाले, गृहिणी, सगळे याचा सगळ्यांचाच अभ्यास राहतीलच असं अजिबात नाही. 50,000 पैकी जवळपास 40,000 लोकांचा अभ्यास राहत नाही. ओनली नंबर्स. 40,000 लोकांचा अभ्यास राहत नाही, फक्त 10,000 लोकांचा अभ्यास राहते. 10,000 लोकांमध्ये कॉम्पिटिशन राहते. किती? 10,000 लोकांमध्ये. जागा किती आहे? 3,000. एका जागेत 2-3 लोक. क्लास लावल्यावर 2-3 लोक मागं पडतात. मी असं म्हणत नाही माझ्याचकडे लावा, पण जो शिक्षक, जी अकॅडमी तुम्हाला घडवायची गॅरंटी देते त्यांच्याकडे लावा. मीच नाही हो, कोणाकडे लावा. परंतु जेव्हा तुम्ही क्लास लावतात ना, तेव्हा तुम्हाला अधिकचं नॉलेज मिळते, अधिकचं गायडन्स मिळते, प्रॉपर वे ना तुम्ही जाता. त्यामुळे तुम्हाला ते गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही क्लास लावणं गरजेचंच आहे, म्हणजे अत्यावश्यकच आहे असं नाही, पण गरजेचं आहे. अत्यावश्यक असं नाही म्हणत, पण गरजेचं आहे, कारण ते वे मिळते तुम्हाला. ठीक आहे. तर बघा, तर 10,000 लोकात कॉम्पिटिशन आहेत ना, तर 10,000 लोकात म्हणजे जवळपास 3-4 लोक एका पदासाठी. 3-4 लोक व्यवस्थित अभ्यास केला ना तुम्ही, आरामात पोस्ट काढाल. आरामात काय म्हणतोय? आरामात. ठीक आहे. थांबायचं. समजलं तुम्हाला सगळं किती पदाची जाहिरात येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे मित्रांनो. आता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, या सगळ्या गोष्टी तुमच्यावर निर्भर ठेवलेल्या आहे. तुम्हाला काय करायचं आहे जर समजलं असेल तर. ठीक आहे. अजून काही माहिती पाहिजेत असली आपल्या नंबरला तुम्ही कॉल करायचं. तुम्हाला मी नंबर देतो. ठीक आहे. आता हा 89 99 85 02 64 हा आपला नवीन नंबर आहे अकॅडमीचा. इथं डायरेक्ट कॉल करायचा. कोणतीही माहिती लागली तर विचारायचा बिनधास्त. मास्तरना म्हटलंय लेक्चरमध्ये, त्यांना सांगायचं, म्हणून आम्ही विचारायला फोन केलेला असं सांगायचं त्यांना. ठीक आहे. बिनधास्त लावायचा फोन. व्हॉट्सअपला अगोदर मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज केला तुम्हाला रिप्लाय मिळते संध्याकाळपर्यंत. फोन लावला तर कधी बऱ्याचदा बिझी राहते, किंवा मग मॅडम उचलायला लेट होऊन जाते, किंवा उचलते मग कामात असल्यामुळे तुम्हाला अपुरी माहिती मिळते. व्हॉट्सअपला मेसेज करा, सगळी माहिती मिळून जाते. ठीक आहे. आणि इथं जर तुम्हाला अजून तुम्हाला एक नंबर देतो, लागला नाही तर 73 50 78 93 85. अजून काय काही पाहिजेत विचारा डायरेक्ट. ठीक आहे. धन्यवाद. थांबतो आता. जय हिंद, जय महाराष्ट्र.